योजनेच्या लाभार्थ्यांना महत्त्वाची अपडेट असणार आहे। लाभार्थ्यांना आता हप्ता वितरण सुरू झालेलं आहे। 50,000 रुपये वाढीव अनुदान कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार ही सविस्तर अपडेट पाहणार आहोत। तर राज्य सरकारच्या माध्यमातून जे गरजू आणि बेघर कुटुंबांना पक्के घरे देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा 2 ला मंजुरी दिली आहे व आता हे 50,000 रुपयांचे वाढीव अनुदान नक्की कोणाला मिळणार आहे, या योजनेसाठी पात्रतेचे निकष काय असणार आहे, त्यानंतर जे ग्रामीण भागातील लोकांसाठी नवीन GR काढण्यात आलेले आहे ते काय, ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर लाभार्थी मित्रांनो, जी या योजनेअंतर्गत अर्ज आहे नवीन पद्धतीने ते सुद्धा सुरू झालेले आहे। तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच आपल्या योजनेच्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येतात। तर GR मध्ये सांगितलेलं आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तुम्ही पाहू शकता, ज्या अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून रुपये 50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत हा GR आहे व ग्राम विकास विभाग अंतर्गत हा GR 4 एप्रिल 2025 रोजी देण्यात आला होता। तर केंद्र पुरस्कृत पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा सन 2016-17 ते 21-22 या कालावधीमध्ये राज्यात राबविण्यात आला होता व महाराष्ट्रासाठी 4,260 कोटींची निधी वितरित करण्यात आला होता। लक्षात घ्या, ज्यावेळेस केंद्र पुरस्कृत पंतप्रधान PM आवास योजना टप्पा 1 सन 2016 व 17 मध्ये हे सुरू करण्यात आलेले होते व इथे 21 ते 22 या कालावधीमध्ये पार पाडण्यात आले होते। तर आता जे नवीन टप्पा सुरू झालेला आहे ग्रामीण टप्पा 2, यामध्ये सन 2024-25 ते सन 2028-29 अंतर्गत जे लाभार्थी असणार आहे त्यांनाही अनुदान देण्यात येणार आहे व या अंतर्गत GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर यामध्ये सांगितलेलं आहे बघा स्पष्टपणे, जी जुनी योजना होती या योजनेअंतर्गत सपाट भागांसाठी प्रति घरकुल 1,20,000 रुपये आणि डोंगराळ किंवा कठीण भागासाठी 1,30,000 रुपये इतकी आर्थिक निधी देण्यात येत होती। तर प्रस्तावना काय तुम्ही पाहू शकता, सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाने धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळाव्याचे प्रयत्न आहे। त्यानुसार राज्य ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबविण्यात येते। तर आता या योजनेत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गांकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबविण्यात येत आहे व अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांकरिता रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना व आदिम आवास योजना, तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातींकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, इतर मागासवर्गीय प्रवर्गांसाठी मोदी आवास योजना इत्यादींचा समावेश आहे। वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्राम विकास विभागांतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे। तर लक्षात घ्यायचं आहे इथे जे सर्वांसाठी घरे धोरण आहे, तर इथे जे टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल, ज्यामध्ये 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यात मान्यता देण्यात आली आहे, ज्यामध्ये 35,000 अनुदान हे घरकुल बांधकामासाठी आहे, तर 15,000 इतके अनुदान हे पंतप्रधान सूर्यघर योजनेतील छतावर साठी असणार आहे, जो सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदान व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहणार आहे। जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाही त्यांना 15,000 रुपये अनुदान देय असणार नाही। बघा, 35,000 रुपये कशासाठी असणार आहे, हे घरकुल बांधकामासाठी असणार आहे आणि जे सोलार बसवणार आहे त्यांना 15,000 असणार आहे आणि ज्यांनी बसवलं नाही त्यांना 15,000 मिळणार नाही, हे सुद्धा सांगितलेलं आहे। तर लाभार्थ्यांना मदत देण्याने शासनाने निर्णयही जारी करण्यात आला आहे। अनुदानात वाढ केलेल्या 50,000 रुपयांपैकी जे 35,000 रुपये असणार आहे, आपल्याला माहितीच झालेलं आहे की आता हे 35,000 रुपये असणार आहे ते घरकुल बांधकामासाठीच असणार आहे। तर राज्यात सामाजिक न्याय व सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या योजनेचे मंजूर उद्दिष्टांकरिता असलेल्या देयतित्व पूर्ण करून यापुढे नव्याने वेगळे उद्दिष्ट न देता PM आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 ते 28-29 मध्ये प्राप्त होणाऱ्या सर्व उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पात तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात यावे। तर तुमच्या सुद्धा खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, PM आवास योजना ग्रामीण अंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे आहेत ते आता 50,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। घर बांधणी आणि पर्यावरणपूरक ऊर्जाला चालन म्हणून हे वाढीव अनुदान देण्यात आलेलं आहे। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचा आहे। GR महत्त्वाचा आहे, लिंक कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा आणि
आपल्या चॅनलला म्हणजेच योजना यात्राला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.